तेव्हा उद्या सूर्यास्तानंतर चंद्रोदय झाल्यावर गोरज मुहूर्तावर सोयवर सुरू करा, म्हणजे सूर्याबरोबर कृष्णाचाही अस्त होईल. पण उद्याचा स्वयंवराचा मुहूर्त तुमच्या सांगण्यावरूनच तर निश्चित केला होता ना. मग आज हा कृष्ण कसा काय येऊन पोहोचला? कसा म्हणजे तो सकाळी आला, सूर्य उगवल्यावर आला. त्याला म्हणावं आज रात्री ये, आज रात्री नाही तर काल रात्री ये. ताकद असली तर आज रात्री ये म्हणावं. मी लिहून दिलेली पत्रिका आज धरा. पत्रिकेवर डोकं आपटून आपोआप परत जाईल. पत्रिका वज्राहून अधिक काम देते. मुहूर्त मात्र बरोबर साधला पाहिजे. माझ्या पत्रिकेची ढाल करा, माझ्या पत्रिकेचं कवच अंगात घाला, माझ्या पत्रिकेचं वज्र हातात धरा आणि काल रात्री कृष्णाला येऊ द्या. काल रात्री नको, आज रात्री काय होईल ते सांगा. उद्या रात्री काय होईल ते सांगा. काल रात्री जे झाले ते आज रात्री होणारच, आणि आज रात्री जे झाले ते उद्या रात्री झाले म्हणून समजा. काल रात्री काहीही झालेलं नाही, मग आज रात्रीही काही झालं नाही, उद्या रात्रीही काही झालं नाही. काल, आज व उद्या हे तिन्ही आम्हा ज्योतिषांना एकच. आम्ही ग्रहांनी, आम्ही जिवंत ग्रहांनी झाले म्हटले आणि ते प्रत्यक्षात झाले नाही म्हणून ते काही खोटे ठरत नाही. केव्हा तरी ते होऊन गेलेले नसले पाहिजे, आणि फार पूर्वी नाही तरी या युगात नाही तर पुढच्या युगात तरी होणार नसले पाहिजे. सामान्य जनाकरिता वर्तमान, भूत व भविष्य असे तीन काळ, पण आम्हाला सर्व काळ एकच. नाही तर नाही, होय तर होय. चूक व्हायची नाही. आज रात्रीच तुम्हाला अनुभव येईल. बरं, आज रात्रीचा माझा नाव साधला तर तुमच्या ज्योतिषावर माझा विश्वास बसेल. बसेल म्हणजे बसला, बसून गेला, पक्का झाला. आपण बक्षीस तेवढं द्यायचं बाकी राहिलंय. अहो, बक्षीस द्यायचं म्हणजे काय? दिले, देऊन चुकले, देण्याचे बाकी राहिले नाही. बक्षीस मिळाले एवढं आपण कबूल करायचं काय ते तेही उरले नाही, आपल्याकडून तेही मिळाले. रुक्मिणी, हा कृष्णाच्या संकटातून तुम्हा सोडायसाठी आज मी रात्रीचा भेद केला आहे. म्हणजे दादा आज रात्री छापा घालून तू भलतेच काही करणार आहेस का? तुझ्या मनात शंका यावी असे काय कृत्य करणे ही गैर होणार नाही. कारण कंसाला कपटाने मारणारा हा कृष्ण. पण जाऊ द्या, मी मात्र सरळ मार्गाने जाणार. तेव्हा ताई, तुला मी विचारायला आलोय, तू मात्र भलता सलता हट्टात नाही ना भरून बसणार? म्हणजे दादा आजपर्यंत माझे असे कोणते गैरवर्तन घडले म्हणून तू हा प्रश्न मला विचारावास? माझे कुठे चुकले आहे का? चुकले असे नाही तर सकाळी कदाचित तू भांबावून गेले असते, पण आम्ही कृष्णाची समोरासमोर लढण्यास तयार झालो असताना तू बाबांना आता का मारले? अरे अंतपुरात तुम्ही पुरुष जर असे लढू लागलात तर आम्ही बायकांनी काय नुसते? म्हणून आम्ही मेनात तलवारी घातल्या. पण काय करू मी, उद्याच्या स्वयंवराच्या वेळी मला जो पसंत पडेल त्याच्याच गळ्यात मी माळ घालणार. मी तुला हे विचारतोय, मंडपात जे राजा हजर असतील त्यापैकी ह्या नाही तर त्या कोणाच्या तरी गळ्यात माळ घालशील ना? स्वयंवराकरिता आम्ही राज लोकांना आमंत्रण द्यावे आणि कोणताच राजा राजकन्येला पसंत नाही अशी राजमंडळाची अप्रतिष्ठा व्हावी असे तर उद्या होणार नाही ना. अशी अप्रतिष्ठा झाल्यास राजकन्येचे घराणे राजपदाला मुक्ती, म्हणजे सर्व राजे म्हणून आमचं राज्य घेऊन घेतल्याशिवाय राहणार नाही. याची तुला आठवण आहे ना? होय दादा, ते मला चांगलंच माहिती आहे. माझ्या लग्नाच्या पायी कुंडीनपुराच्या सिंहासनाचे तुकडे तुकडे व्हावेत असे मी काही करणार नाही. माझ्याकरिता राजमंडळात दुहे होऊन तुम्ही आपापसात लढावे अशी माझी मुळीच इच्छा नाही. अमक्या तमक्या राजकन्येच्या स्वयंवराच्या वेळी 50 राजे लढाईत पडले असल्या गोष्टी राजकन्येच्या स्वरूप वर्गाला भरते आणतात. पण दादा असली गर्विष्ठ मी नाही हे तुला चांगलेच ठाऊक आहे ना? ताई, तुझ्या आत्ताच्या बोलण्याने मला अधिक आनंद झाला आहे. दिनेश्वर, आमची ताई म्हणजे सर्व सद्गुणाचे मायेघर आहे नाही? हे काय सांगावे?
पत्रिकेत ताई साहेबांच्या चेहऱ्यावर चंद्र पडला आहे, डोक्यावर गुरु आहे, बुद्धिस्थान उत्तम आहे. रुक्मिणी, कृष्णाच्या येण्याने तुझी बुद्धी चंचल होती की काय अशी मला भीती होती, पण आता काळजी दूर झाली. चला दिनेश्वर, आज रात्रीचा मुहूर्त मला बरोबर काढून द्या, म्हणजे सर्व सुरळीत होईल. कृष्ण